अ, ते देण्यासाठी मी निवेदन करतो की आमचे अशोक भाई जर असतील तर वरती जायचंय किंवा मान्यवरांच्या हस्ते त्यांना द्या. समीर समीर थळे. सो वळूया मैदानामध्ये जेथे सामन्याला सुरुवात होते. एकीकडे आपण पाहतोय नाखवा वॉटर स्पोर्ट साखर कोळीवाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फ्रेश बेक हाऊस माने हा संघ पाहायला मिळतोय. एकीकडे आदर्श पाटीलचा संघ तर दुसऱ्या बाजूला गतवर्षीचे विजेते अर्थात साखर कोळीवाडा संघ पाहायला मिळतोय. अक्षय पाटील मुन्या आणि त्याच्या अगेन्स्ट आदर्श पाटील असा सिनेरिओ पाहायला मिळेल. प्रितेश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जात आहे. आर एम सप्लायर्स झिराड संघाचा, ज्याने तब्बल 48 धावांची खेळी मागील सामन्यात केली, असा समीर थळे ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला पुढे वळूया आपण. खजिनदार सतीशजी थळे यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार समीरला वितरित केला जातोय. चला सद्गुरु साईनाथ महाराज की येलकोट येलकोट. अरे येलकोट येलकोट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच धनंजय. सुपर 8चा शेवटचा सामना बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतोय. टेक्निकली साऊंड फलंदाज सागर काटकर मान फ्रॉम सरई, त्याच्या अगेन्स्ट किंग ऑफ अलिबाग अक्षय पाटील मोन्या. बॅटल इंटरेस्टिंग असणार. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ होतोय सुरू. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, मोठी चुकी. अनिकेतचा गुण, चेंडू फरार झालाय सीमा रेषे पार. थर्ड मॅन बॉलिंगच्या बाहेर शानदार चौकार. करण्यासाठी सज्ज झालाय. 3 संघ आपल्याला भेटले ज्याने ऑलरेडी सुपर 8 मध्ये क्वालिफाय केले. अक्षय पाटीलच्या चेंडूवर यावेळी काय एफर्ट दिलेत. अशक्य वाटणारा, अवघड वाटणारा, असंभव वाटणारा विस्मयकारी झेल शॉर्ट टर्म टिपलाय. मोठा धक्का, मोठी विकेट. प्रतीक पाटील होता शॉर्ट थर्डमॅनला आणि त्याने काय कॅच टिपलाय. न भूतो न भविष्यती असा झेल त्याने टिपलाय. सागर काटकर बाद झालाय. मोठा फलंदाज आपण पाहतोय, मोठा झटका. विश्वेश पाटील नवीन फलंदाज पाहायला मिळतो बॅटिंग करण्यासाठी. कौशल्यपूर्ण फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. टेक्निकली साऊंड हा बॅट्समन सुद्धा आहे आणि नेहमी विश्वेशच्या बॅटमनना चांगले चांगले स्ट्रोक पाहायला मिळत असतात. येथे मात्र मोन्याने सुरुवात दमदार केले. वॉल बिगन केलेली आहे. तुमची सुरुवात कशी असते ना, हे फार महत्वाची असते. सुरुवात मात्र अगदी दणक्यात केले ती नाखवा वॉटर स्पोर्ट साखर कोळीवाडा या संघाने. अक्षयचा नेक्स्ट बॉल. ओहो, ही ताकद आहे अक्षय याची. यावेळी मात्र आपण पाहतोय उसळत्या चेंडूवर बॅट्समनला पूर्णपणे बीट केलं. अक्षय आता मात्र त्याच्या ढंगात आलाय, रंगात आलाय आणि अक्षयची गोलंदाजी मैदानावरती बहरलेली पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल अक्षय पाटील याचा. ओहो, काय फटका लगावलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून ते ट्रॅव्हल होतोय सीमा रेषे पार. विश्वेच्या बॅटमधना नजाकत बरा हा चौकार. शानदार वापर पाहायला मिळाला. अत्यंत दर्जेदार फटका.
स्कोर बोर्ड वरती 8 धावा. अक्षयचा पुढला चेंडू. ओहो, एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा. वार पलटवार, हल्ले प्रति हल्ले मैदानावरती पाहायला मिळत आहेत. बॅटल इंटरेस्टिंग आहे, सामना उत्कंठावर्धक आहे. दोन्ही संघांकडनं चांगला फाईट बॅक पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये सुंदर चित्र मैदानावरती. यावेळी चेंडू चांगला पाहायला मिळालाय. ओहो, येते मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली. जर थ्रो आधी झाला असता, थोडा फास्ट झाला असता तर बॅट्समनला डगआउट मध्ये तंबूत जावं लागलं असतं. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आले आणि पहिल्या षटकाच्या खेळांती धाव फलकावरती 9 धावा आल्यात. 5 ओव्हरच्या या सामन्यामध्ये पाहूया बॅटिंग करणारा संघ फ्रेंचबेक हाऊस मानी संघ किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल. आपण पाहतोय छोटम शेठ यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही अलिबाग प्रीमियर लीग. अलिबागची शान, अलिबागचा खऱ्या अर्थानं मान असलेली ही स्पर्धा. या स्पर्धेची चर्चा फक्त अलिबाग मध्ये नसते तर संपूर्ण भारतभर या स्पर्धेची चर्चा असते. छोटम शेठ यांच्याबद्दल बोलायचं तर त्यांचं आयोजन कमालीचं असतं. अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीकडे ते लक्ष देतात आणि आयोजन कसं वरच्या क्लासचं असेल, टॉप क्लास कसं असेल ना, हे छोटम शेठ नेहमी बारकाईने पाहत असतात. आणि आपण पाहतोय छोटम शेठ यांच्या माध्यमातून अलिबाग प्रीमियर लीगचा हा थरार. षटक क्रमांक सेकंड गोलंदाजीला येतोय. व्यावसायिक क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव ज्याच्याकडे आहे, किंबहुना परदेशवारी केलेला अलिबागचा एक खेळाडू शिरुविक. आपल्या बहरदार गोलंदाजीसाठी शिरू ओळखला जातो. शिरूने सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती गाजवल्यात. मान फ्रॉम पेजारी शिरू पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 9 ऑन द बुट, ओव्हर नंबर सेकंड. पहिला चेंडू बॅट्समनला चकवणारा, बॅट्समनला पूर्णतः धारात्रिती पाडणारा. काय गोलंदाजी केले. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय बोट फिरवली होती, कमी गतीने चेंडू टाकला होता. विश्वेशला मात्र पूर्णपणे बीट केलं. नेक्स्ट बॉल. ओहो, टायमिंग परफेक्ट आहे. ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्राऑर्डिनरी, एलिगंट, एक्सलंट एपीएल ब्रँडेड षटकार विश्वेशच्या बॅट मधून. स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळी चांगला कमबॅक, चांगलं पुनरागमन. हे दोन संघामधील द्वंद्व फार महत्वाचं असणार आहे. खऱ्या अर्थाने दोन्ही संघांचा आपण विचार केला तर दोन्ही संघांमध्ये 101 खेळाडू आहेत. त्यामुळे या मॅच मध्ये फार रंगतदारपणा पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. धाव फलकावरती 16 धावा. करण मात्रेला बॅटिंग करण्यासाठी. ओहो, शिरू मला आपण पाहतोय यावेळी मैदानावरती वर्सटाईल गोलंदाजी करत असताना आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीने शिरू मात्र समोरच्या फलंदाजांना पूर्णतः जखडून ठेवतोय. मोठ्या फटक्या वाचून वंचित करणारी गोलंदाजी करतोय. यावेळी फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न आणि या फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप स्कोअर लागता बाहेर. करंटच्या बॅट मधना ब्युटिफुल, ब्रिलियंट, ब्राईट षटकार. मागितली जाते. खऱ्या अर्थानं चेंडू वेस्ट साईडच्या वरती आहे का ह्याची चाचपणी आमचे तिसरे पंच यांच्या माध्यमातून केली जाईल आणि त्यानंतर एकंदरीत काय निर्णय आहे तो निर्णय येईल. पण काय फंटास्टिक फटका लगावलाय. व्हॉट अ मॅसिव्ह सिक्सर बाय करण मात्रे. एक दैदीप्यमान फटका करणने मारलाय. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 22 धावा. शिरूने या षटकामध्ये खूप साऱ्या धावा खर्च केल्यात. किंबहुना आपण पाहतोय अद्यापर्यंत 2 मोठे स्ट्रोक पाहायला मिळत या षटकात. इट्स अ फेअर डिलिव्हरी असा तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निर्णय आलाय. 1 टू गो. या षटकातील शेवटचा चेंडू. 22 ऑन द बुट, सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. यावेळी मात्र आपण पाहतोय ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू लपेटून मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. धाव फलकावरती 23 धावा. षटक क्रमांक दुसरा आले संपुष्टात.
पाहूया आता येणाऱ्या 3 षटकांच्या खेळामध्ये काय घडेल. पहिलं षटक अक्षय पाटीलने टाकलं, 9 धावा त्याने त्या पहिल्या षटकात खर्च केल्या. शिरोविकचं दुसरं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं. तिसऱ्या षटकामध्ये नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर कोळीवाडा संघ पाहूया कोणत्या गोलंदाजीच्या हाती चेंडू सुपूर्द करतोय. एक रंगतदार लढत आपल्या भेटीस आलेली आहे. याआधी आपण जरा विचार केला तर लावण्या मृण्मयी दृष्टी खारेपाट 11 संघ, त्यानंतर यश स्पोर्ट्स सोंडी अगरसुरे संघ आणि त्यानंतर RM सप्लायर झिराड या 3 संघाने सेमीमध्ये एंटर्ड केले. पाहूया सेमीमध्ये एंटर्ड करणारा चौथा संघ कोणता असेल. नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर कोळीवाडा की फ्रेश बेक हाऊस मानी. सूरज पाटीलला गोलंदाजी करण्यासाठी आणलं जाते. लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, गेले 2 दशकाहून अधिक काल सूरजने आपल्या गोलंदाजीने गाजवलाय. अलिबागचा एक हरहुन्नरी गोलंदाज सूरज पाटील गोलंदाजी करण्यासाठी आता आलाय. पाहूया करण मात्रे, विश्वेश पाटील मैदानावरती आक्रमक फलंदाजी करतोय. त्यांना सूरज कशा पद्धतीने रोखणार. सूरज पाटील आपल्या षटकाचा प्रारंभ करत असताना ओव्हर क्रमांक 3 समोर आहे करण मात्रे. पहिला चेंडू, ओहो, रिवरचं शस्त्र बाहेर काढले आणि करणने ठोकलाय पहिल्या चेंडूवरती बिग हिट, षटकार. करण इज रोअरिंग नाव. नेक्स्ट बॉल सूरज याचा. ओहो, सेकंड इन रो. करणच्या बॅट मधनं आणखीन एक मोठा हवाई हल्ला, हवाई फायर, एअर स्ट्राईक मिड. त्यानंतर एका मागोमाग एक षटकारांची बरसात तो करतोय. मैदानावरती फ्रेश बेक हाऊस मानी संघ मात्र मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. करण मात्रेने यावेळी या मैदानामध्ये अक्षरशः षटकारांचा पाडाच वाजलाय. प्रत्येक गोलंदाजावरती तो मात्र हल्ला बोल करतोय. 3 षटकार त्याने अद्यापपर्यंत मारलेत. क्या बात आहे, कमालीची बॅटिंग. सूरज वरती सर्वांच्या नजरा. यावेळी फुटवर्कचा शानदार वापर आणि चेंडूला ठोकले तर सीमा रेषे बाहेर. षटकारांची हॅट्रिक, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्या बात आहे करण मात्रे. पुनरागमन केले. 41 धावा धाव फलकावरती. धाव संख्येचा ग्राफ कमालीचा उंचवतोय. सूरजला मात्र आपण पाहतोय या षटकामध्ये खूप सारे फटके पडलेत. यावेळी समोरच्या दिशेने फटका लगवला जरूर. लॉंग ऑफला आहे क्षेत्ररक्षक, सिंगलच मिळेल. आता मात्र सूरज सुद्धा रिदम मध्ये आलाय. किंबहुना पहिल्या 3 चेंडूवरती त्याने मार खाल्ला होता. त्यानंतर दोन्ही चेंडू याने अत्यंत चांगल्या टप्प्यावरती टाकलेत. 42 ऑन द बोट. आता नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर कोळीवाडा संघाला मात्र कमबॅक करावा लागेल. सूरज पाटील, ओहो, फटका फसलाय. मिस टाइम आहे, कॅच होईल का. पंकज नाकवा चेंडूचा पाठलाग जरूर करतोय. सिंगल घेतले, डबलचा अटेम्प्ट आणि डबल सुद्धा सहजगत्या इझिली कंप्लीट. थ्रो ज्या पद्धतीने होणं गरजेचं होतं ना, त्या पद्धतीने थ्रो मात्र करण्यामध्ये अपयश आलं पंकज याला. अन्यथा विश्वेश बाद झाला असता. 3 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय आणि धाव फलकावरती 44 धावा. काय विस्फोटक अंदाजाने बॅटिंग केली जाते. करण मात्रेची इनिंग खऱ्या अर्थानं अफलातून पाहायला मिळते. अत्यंत वेगळ्याच आविर्भावामध्ये करणने बॅटिंग केले.
पाणी घेऊन जायचंय मैदानावरती. पाण्याला चव अलिबागच्या मिठाची आणि या मैदानाला सवय आहे फक्त करंटच्या फटक्यांची. वादळ जरी समुद्रात आलं असलं ना तरी धावांचं चक्रीवादळ मात्र करंटने या मैदानावरती आणले. करंट मात्र आपण पाहतोय विस्फोटक बॅटिंग करतोय. मैदानावरती पाण्याची व्यवस्था करायची आहे. 3 षटकांचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. जेथे 44 धावा. पहिला खेळाडू अगदी लवकर बाद झाला होता सागर काटकर. त्यावेळी असं वाटलं नाकवा वॉटर स्पोर्ट साखर कोडीवाड संघ वन साइड डॉमिनेट करेल की काय, पण करण मात्र आज वेगळाच इराद्याने आलाय. अगदी खेळण्यासाठी तो भिरसे या गावावरून आलाय आणि तो घरूनच येताना सेट देऊन आलाय की काय, या आविर्भावामध्ये तो मात्र बॅटिंग करतोय. करंटची आक्रमकता, करंटची विस्फोटकता मैदानावरती पाहायला मिळते. आता मात्र एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी अपेक्षित आहे ती नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर कोडीवाडा संघाला. पाहूया कोणता खेळाडू असेल नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर कोडीवाडा संघासाठी तो मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करेल. टीम वर्क म्हणजे ड्रीम वर्क म्हणतात. येथे मात्र आता चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर कोळीवाडा संघाला गोलंदाजीमध्ये कमाल करावी लागेल. क्रिकेटचा खेळ ज्याला म्हटलं जातं, क्रिकेट इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडायचा नेम नसतं. शिरोविकच्या हाती कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय. पाहूया शिरोविक आपल्या दुसऱ्या स्पेल मध्ये कशी गोलंदाजी करेल. ओहो, पहिला चेंडू ऑफ ब्रेक पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती करंटला चकवलंय. शिरूकडे एक्सपिरियन्स फार मोठा आहे. ते म्हणतात ना एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, आणि हा अनुभवाची शिदोरी घेऊन शिरू मैदानावरती गोलंदाजी करतोय. शिरूविकचा षटकातील पुढला चेंडू. पुन्हा एकदा थोडाशा कमी गतीने टाकलेला चेंडू. आता मात्र आपण पाहतो एक वेगळ्या प्लॅनिंग सह गोलंदाजी केली जाते करंड मात्रेसाठी. शिरोविकला आपण पाहतोय चतुर चलाक कल्पक गोलंदाज आहे आणि तो मात्र मैदानावरती गोलंदाजीला आल्यानंतर समोरच्या संघाला आता रोखून ठेवतोय. याच पद्धतीच्या गोलंदाजीची गरज आहे. विश्वेश पाटीलचा हा फटका मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाला झेल काढील, झेल टिपला जातोय. विश्वेश पाटील जाईल बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 2 डाऊन. डिसिजन घेतला की दुसऱ्या षटकामध्ये तो गोलंदाजी करणार नाही. त्याने शिरूकडे चेंडू दिला आणि मोन्याची ही स्ट्रॅटेजी सक्सेसफुल सुद्धा ठरली. शिरू गोलंदाजीला आल्यानंतर त्याने मात्र खेळपट्टीवरती स्थिर स्थावर झालेला खेळाडू विश्वेश पाटीलला तंबूचा रस्ता दाखवला. नवीन खेळाडू संघाचा संघनायक, संघाचा कर्णधार आदर्श पाटील आलाय. या आदर्श पाटीलने मागील वर्षीच्या हंगामामध्ये भन्नाट फलंदाजी केली होती आणि भन्नाट फलंदाजी करून त्याने साखर संघाला विजेतेपद सुद्धा पटकावून दिलं होतं. पण तो आज मात्र त्यांच्याच विरोधात बॅटिंग करतोय. पाहूया कशा पद्धतीने आदर्श पाटील मैदानावरती खेळ साकारेल. 45 ऑन द बुट. आदर्श पाटीलला प्रथमच या स्पर्धेमध्ये बॅटिंग मिळाले. पहिला चेंडू फेस करत असताना आदर्शने लगावलाय बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर. शानदार शाही शोभिवंत चौकार. पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्रा आपले इरादे पूर्णपणे जाहीर केले, स्पष्ट केलेत आदर्श याने. कमी गतीने टाकलेल्या चेंडूवर पिकअपचा भन्नाट शॉट. क्या बात है. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर लगावलेला हा क्लासिक क्रिएटिव्ह फटका. उस्मानी संघाचे बॅट्समन वेगळ्याच इराद्याने मैदानावरती उतरलेत. जो कोणता खेळाडू मैदानावरती येतोय ना तो फक्त आणि फक्त अटॅक करतोय, आक्रमकतेने
स्पर्धेची भाषा बोलतोय. शिरविकचा पुढील चेंडू. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय थोडा अधिकचा पेस पाहायला मिळाला आणि त्यामुळे सिंगल मिळाले. तेथे मिसफील्ड, त्याचा मात्र फायदा उचलला जातो. सिंगल कन्व्हर्जन डबल मध्ये धाव फलकावरती धावा वेगाने येत आहेत. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं ना तर 57 धावा 4 षटकाच्या खेळांती. पाहूया आता अंतिम षटकामध्ये कोणाच्या हाती चेंडू दिला जाईल. पहिल्या 4 षटकामध्ये अत्यंत ताबडतोड विस्फोटक फलंदाजी झाले. अटॅक इन क्रिकेट, अटॅक इन इंटेंट पाहायला मिळालाय. फ्रेशबेक हाऊस मानी संघाकडे आपण जर पाहिलं ना तर त्यांचा संघ पूर्णपणे युवा खेळाडूने परिपूर्ण असा संघ आहे आणि त्यांच्याकडे असलेला अटॅक इन इंटेंट ते मात्र मैदानावरती शानदारपणे दाखवून देत आहेत. शेवटच्या षटकासाठी कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय सूरज खांबेकडे. यंदाच्या हंगामामध्ये सूरजने सर्वांनाच प्रभावित केले, मोहित केले. दिखोडी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. पाहूया आता सूरज खांबे अंतिम षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. चांगल्या दर्जाची गोलंदाजी अपेक्षित आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. सूरज खांबे शेवटचा षटक घेऊन सज्ज होतोय. 4 षटकामध्ये 57 धावा आल्यात. धावा मात्र आपण पाहतोय अगदी सुनामी सारखे आल्यात. धावांचा महापूर मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रत्येक खेळाडू आक्रमक पवित्र धारण केलाय. सूरज खांबे शेवटचा षटक घेऊन सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर फटका फसलाय. मिस टाइम कव्हरला क्षेत्ररक्षक सौरभ पाटीलने टिपलाय. शानदार झेल. करंड मात्राची इनिंग संपुष्टात. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती आपल्या मार्गातील मोठा अडथळा दूर केलाय. महत्वाची विकेट मात्र प्राप्त केली ती गोलंदाजी करणारा गोलंदाज सूरज खांबे याने. नवीन खेळाडू जयेश सुरेकर आता बॅटिंग करण्यासाठी येतोय. अगदी भली मोठी बॅटिंग ऑर्डर आहे फ्रेशबेक हाऊस मानी या संघाकडे. पण सूरज खांबेने केलेली सुरुवात खऱ्या अर्थानं फार महत्वाची आहे नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर कोळीवाडा या संघासाठी. याच पद्धतीने गोलंदाजी करणं मैदानावरती फार महत्वाचं आहे. 57 ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर लास्ट इन प्रोग्रेस. डावखुरा खेळाडू नवगाव गावाला बिलॉंग करणारा सूरज खांबेला आपण पाहतो आता फलंदाजी करत असताना. जयेश पाहायला मिळतोय. अंतिम षटकाच्या खेळामध्ये काय घडेल. अंतिम षटकाच्या सूरज खांबे. ओहो, सुंदर चेंडू. सूरज मात्र ऑपोजिट संघातील फलंदाजांना संधी देत नाहीये. कमालीची गोलंदाजी. या पद्धतीची गोलंदाजी होणं फार महत्वाचं होतं आणि याच पद्धतीने गोलंदाजी झाली तर निश्चितपणे नागपूर वॉटर स्पोर्ट्स साखर कोळीवाडा संघ या मॅच मध्ये येईल. धाव फलकावरती 58 धावा. आता मात्र आदर्श पाटीलला बॅटिंग करण्यासाठी मॅन इन फॉर्म. पण आज मात्र आपण पाहतोय सूरज खांबे सुद्धा गोलंदाजीमध्ये. नेहमी सूरजच्या गोलंदाजीमध्ये अचूकता पाहायला मिळत असते, धार पाहायला मिळत असते. इथे मात्र आपण पाहतोय मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. पण सूरज खांबे अंतिम षटकामध्ये काय बहरदार गोलंदाजी करतोय. आपल्या वेगवान गोलंदाजीने समोरच्या संघातील फलंदाजांना पूर्णपणे निष्प्रभ करून सोडतोय. असं वाटलं होतं की पहिल्या 4 षटकामध्ये वेगळा संघ बॅटिंग करत होता की काय. पहिल्या 4 षटकामध्ये असामान्य वाटणारी बॅटिंग आता मात्र सामान्य वाटायला लागले. याला कारण आहे सूरज खांबेने केलेली सुंदर दर्जाची गोलंदाजी. आउटस्टँडिंग बॉलिंग बाय सूरज खांबे. ओहो, ऑफ स्टिकच्या बाहेर फास्ट अँड फ्युरियस पद्धतीने टाकलेला हा भन्नाट चेंडू. सूरज खांबे आता मात्र अशेचा किरण ठरतोय नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर कोळीवाडा या संघासाठी. 58 ऑन द बोर्ड. कमालीची गोलंदाजी. जो परफॉर्मन्स एक्सपेक्टेड होता साखर कोळीवाडा संघाला तो मात्र सूरजने केलेला आहे. आता कमी गतीने टाकलेला हा चेंडू ऑप्टिकच्या बराचसा बाहेर आहे. सो पंत जय पवार यांनी कळवलं इट्स द वाईट. नाव स्कोर मूव्स ऑन 59.
60 प्लस जाणार का बॅटिंग करणारा संघ? जर 60 प्लस गेला तर एक वेगळ्या पद्धतीचा मानसिक दडपण ऑपोजिट संघावरती येईल. पाहूया काय घडेल शेवटच्या उर्वरित 2 चेंडूवरती. अद्यापर्यंत सूरजची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते, किंबहुना योग्य त्या चॅनल मध्ये तो गोलंदाजी करतोय. चांगला मारा सूरज खांबे यांनी अद्यापर्यंत करून दाखवलाय. फटका चांगलाय समोरच्या दिशेने बाणासारखा सरळ प्रहार, चेंडू लॉंग ऑफच्या बाहेर, धमाकेदार षटकारासाठी फरार. One to go. Last ball of this over. सूरज खांबे सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. फटका चांगलाय, पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेने उडवलेला ओव्हर द बॉलर हेड, सेट डाऊन द ग्राउंड. आदर्श पाटीलने लगावलाय फॅन्टास्टिक फॅब्युलस षटकार. 71 ऑन द बोर्ड. 72 धावांचं एक भलं मोठं टार्गेट उभं केलेलं आहे ते नागवा वॉटर स्पोर्ट्स साखर कोळीवाडा संघासमोर. मैदानावरती आपण पहिला सत्राचा खेळ, ज्यामध्ये दर्जेदार दिमाखदार फलंदाजीचा नजराणा पेश केला फ्रेश बेक हाऊस मानिया संघाने. 71 धावांचा डोंगर त्याने उभारलाय आणि विजयासाठी 72 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि जसा दुसरा सामना चालू आहे तसा समाज कक्षामध्ये होईल बदल. आणि मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी आदर्श पाटील अर्थातच दुसरा स्टेडियम आवाज होऊ द्या. तिकडे पण हात वरती करा, तुमचा हात वरती करा. समुद्राच्या लहरामध्ये चला. तिकडे स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 हात वरती 7 तिथे भाई 8 त्या साईडला भाई
जी हाँ, बेस्ट वर्सेस बेस्ट ये बैटल इस बीच आउटसाइड द ऑफ स्टंप और अंपायर जी ने वाइड करार दिया है। चारों तरफ क्रिकेट के दीवाने बहुत ही उत्सुक, बहुत ही ऊर्जित अवस्था में इस मैच को देख रहे हैं। 72 रन टू विन। जी हाँ, इस मतलब जड़ में डाल दिया था, बहुत ही खूबसूरती के साथ उसे खेला है, मगर डीप में फील्डर तैनात और एक ही रन यहाँ पे मिलेगा। इस एक रन के साथ मोनिया ने अपना अकाउंट ओपन किया है और टीम की संख्या जा पहुंची है 2 रन। देखिए कपिल, इस मैच को अगर जीतना है ना तो आपको हर ओवर में रन बनाने होंगे। हर ओवर में कम से कम 1 से 2 बड़े स्ट्रोक लगाने ही होंगे। आपके पास दूसरा कोई ऑप्शन नहीं है। या तो फिर एक बड़ा ओवर आपको चाहिए 20-22 रनों का, तो यहाँ पे काम बनेगा, क्योंकि एक भी ओवर यहाँ पे 5-6 रन का गया ना तो फिर मुश्किल हो सकती है। आणि अशा वेळेला शिरू विकने ठोकलाय डीप मिड विकेटच्या बाहेर आपल्या पारीचा आघात करणारा षटकार। त्याने नमस्काराची भूमिका केली आणि शिरू विकने चमत्काराचा बॉम्ब फोडलेला आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। धावसंख्या पुढे गेलेली आहे। आदर्श स्लोवर वन पिक करता आलेला नाहीये। बाहेरचा बॉल थोडा अंशी आउटसाइड दी ऑफ स्टंप, पाय थोडासा आढळला असावा पंचांना, त्यामुळे पंचांनी अगदी सांगितलंय की हा वाईड लाईनच्या आतून किंवा थोडासा बाहेरून जरी गेलाय पण ते कॅल्क्युलेशन नुसार त्यांनी फेअर डिलिव्हरी दिले। चांगलं कमबॅक आहे। मोठा फटका सरळ खेळाय क्षेत्ररक्षक जिथे आहे, या वेळेला कोणती चुकी नाहीये। वडी स्लॉंग आपला क्षेत्ररक्षक पकडतोय झेल, शिरू विकचा संपतोय खेळ। फलंदाज बाद। का जरूर हमें देखने को मिला। शुरू वीक ने बहुत ही बढ़िया शुरुआत तो की, हालांकि ये गेंद भी ओवर पिच कपिल जरूर थी, मगर थोड़ी सी अंदर की तरफ डीप हो रही थी। और आदर्श पाटिल की खासियत, उनकी स्पेशलिटी क्या है, टप्पा खाने के बाद उनकी गेंद को ग्रिप मिलती है। ये नेचुरल विकेट है और उसका फायदा यहाँ पे मिला। और इसी बीच हम देख सकते हैं बीच मैदान पर सेल्फी, लेबेटा सेल्फी ले ले रे। आणि हा अलिबागचा प्रेक्षक वर्ग आहे। आपले चाहते मैदानामध्ये येऊन सेल्फी घेतात हे आपण अलिबागच्या बाहेर बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे, परंतु हा अलिबागचा प्रेक्षक वर्ग आपला चाहता खेळाडू ऋषिकेश झावरे या खेळाडूचा सेल्फी घेत, ऋतिक झावरे या खेळाडूचा सेल्फी घेऊन अगदी आपण त्याचा बिगेस्ट फॅन आहोत असं दर्शवलेलं आहे। न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहे, परिस्थिती बिकट आहे आणि अशा वेळेला एक ताकदवान स्ट्रॉंगेस्ट प्लेअर असणं फार गरजेचं आहे। आणि अशा वेळेला विनोद वाटकरे मैदानामध्ये आलेला आहे। तसं पाहिलं गेलं तर विनोद वाटकरेची ताकद, विनोद वाटकरेचा क्लास, त्याच्याकडे असणारा एक्सपिरियन्स या मॅचला साजेसा खेळ तो साकारित करू शकतो। एक वेगळा डिसिजन, एक सरप्राइजिंग म्हणून घेतलेला गेलेला पाहायला मिळतंय ॲज अ वन डाउन बॅटर विनोद वाटकरे। जी हाँ, आपने सही कहा। विनोद को आज चलना होगा, आज उनके टीम को सख्त जरूरत है। और विनोद में वो ताकत भी है, सलाहियत भी है, काबिलियत भी है, मगर कुछ दिनों से, कुछ महीनों से मैं कहूँगा थोड़ा सा बीमार चल रहे थे और इसी वजह से प्रैक्टिस से थोड़े दूर थे। मगर आज फिर से एक बार अपनी कलात्मक बल्लेबाजी दिखाने का यहाँ पे मौका, मगर आदर्श पाटिल नए और उभरते हुए खिलाड़ी है। टीम का स्कोर हम देख सकते हैं कि मात्र 8 रन। थैंक यू। क्या बात है? कोण आहे? आकाश, आकाश, आकाश वेलकम। सर्वात चार्मिंग आणि सर्वात सुंदर मुलगा माझ्या बरोबर आहे। आकाश, काय म्हणाल, तुझा आवडता खेळाडू कुठला? आमचा लाडू तो अक्षय पाटील। अक्षय पाटील साठी मोन्या। दुसरा आवडता खेळाडू कुठला तुझा? होय आपला तो दर्शक। दर्शन।
गुड. टाळ्यांचा आवाज येऊ दे आकाशाने जोरदार या ठिकाणी. बॉक्स. देखिए दोस्तों 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर में गेंदबाजों ने बाजी मार ली है. गेंदबाज थोड़ा सा हावी होते हुए, क्योंकि मोनिया को पहले ओवर में ज़्यादा खेलने का मौका नहीं मिला. शिरू वीक ने एक छक्का ज़रूर लगाया, मगर एक छक्का लगने के बावजूद टीम की रन संख्या हम देख सकते हैं मात्र 8 रन. तमाम क्रिकेट के दीवाने अपने चहीते खिलाड़ियों को सपोर्ट करने के लिए यहाँ पे आए हैं. इस बीच नए गेंदबाज आए हैं. आर्यन खारकर, मिस्टर ISPL, राइट आर्म ओवर द विकेट. यॉर्क से स्टार्ट किया था, जानते थे बेस्ट वर्सेस बेस्ट. फिर से एक बार ये मुकाबला हमें नजर आता हुआ. आर्यन खारकर के पास ISPL का एक अच्छा अनुभव. हालांकि यंगस्टर खिलाड़ी है, अंडर 19 में उनको मौका मिला था. उनकी टीम ने वहां पे जीत भी दर्ज की है. ये लीजिए, मगर मोनिया तो मोनिया है. जैसे ही गेंद थोड़ी सी शॉट ऑफ लेन दिखी, गेंद के ऊपर टूट पड़े, गेंद को खेल दिया है डीप स्क्वायर लेग सीमारेखा के बाहर. सुद्धा विचार करावा लागतो ना की फिअर ऑफ विनिंग आणि फिअर ऑफ लुझिंग ही भीती आहे. कारण या सामन्यामध्ये विजय मिळवणं फार गरजेचं आहे, तरच बक्षीस पात्र तुम्ही ठरू शकता. आणि अशा वेळेला कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, अगदी पुलचा सक्सेसफुल फटका आपण पाहिलेला आहे. 14 धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. आर्यन खारकर या वेळेला गोलंदाजी मार्कवर. आर्यनच्या विरोधामध्ये सरळ उचललाय, लॉंगॉनच्या डोक्यावरून लगातारचा दुसरा षटकार. मोन्या म्हणतोय मी आलोय, मी थांबणार आहे आणि मी ठोकणार आहे. और इस मैच को अगर जिताना है, मोनिया जानते हैं कि मेरा खेलना बहुत ज़रूरी है. बहुत ही ज़्यादा जिम्मेदारी के साथ यहाँ पे बल्लेबाजी करते हुए आर्यन खारकर जैसे बल्लेबाज के ऊपर हल्ला बोल किया है. बैक टू बैक मुसलसल दूसरा छक्का. ऑन अ हॅट्रिक आहे मोन्या. यावेळचा बॉल स्लोवर वन, आला रे आला, मोन्या आला आणि मोन्याने ठोकलाय डीप मिड विकेटच्या बाहेर. बेधूचा फटका. तो छोड़ो, आपण को कोई टच भी नहीं कर सकता. मोन्याने काय खेळ केलेला आहे मैदानामध्ये. आतापर्यंत यासिन सर या इनिंग मध्ये 4था षटकार आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती अर्थातच 26 धावा आणि 20 बॉल मध्ये 46 धावसंख्येची आवश्यकता. इसीलिए तो मैं अक्सर कहता हूं दोस्तों कि निराशा पर आशा भारी रखना, प्रयास हमेशा जारी रखना. वक्त कभी भी आ सकता है, तुम पूरी तैयारी रखना. तैयारी करके आए हैं. यार तर असावंच लागेल, कारण अलिबाग प्रीमियर लीग सारखा प्लॅटफॉर्म आहे. अलिबागच्या बाहेर जाऊन मोन्याने त्याचा कारनामा दाखवलेला आहे. परंतु ही मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. इथे मान मिळवायचा आहे, सन्मान सुद्धा मिळवायचा आहे आणि प्रतिष्ठा सुद्धा जपायची आहे, कारण गेल्या वर्षीचा विनिंग कॅप्टन आहे. सो डेफिनेटली तो खेळ मैदाने साकारित करतोय. 26 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. आर्यन खारकर या वेळेला गोलंदाजी मार्कवर. आपटलेला बॉल बॅटच्या जवळून, बॅटला न लागता विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये. इट्स क्लोज, बॅटच्या खूप जवळून गेला. जसं आपण एखादी बाईक चालवत असताना अगदी कट मारून दुसऱ्या पुढे जातो, ओव्हरटेक करतो, तशा पद्धतीने बॉल बॅटला ओव्हरटेक करून गेलाय. कमबॅकिंग डिलिव्हरी, कमबॅक करणं फार आवश्यक होतं. 19 बॉल मध्ये 46 ची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल आहे या पॉवर प्लेच्या षटकामधील. आणि अशा वेळेला दंडी 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 गुल. फलंदाज मोन्या गळाला लागलेला आहे. बाद. थँक्यू. पुन्हा एकदा आपण स्टेडियम मध्ये बसलेलो आहोत आणि
माझ्या बरोबर या ठिकाणी स्टेडियम मध्ये बसलेले आहे गोविंदा. वेलकम गोविंदा, कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? मला खूप छान वाटतं इथं आल्याबद्दल. पण माझा प्लेअर आवडता मोने आहे आणि त्याच्या पुढे एक प्लेअर आहे प्रतीक पाटील नौकारमधून. ओके, थँक्यू. नौकार तुझा फेवरेट खेळाडू आहे. तुला काय वाटतं ही स्पर्धा कोण जिंकणार? 100% मोने पाटील. मोन्या पाटील जिंकणार 100%. पण आता विकेट गेलाय, काय वाटतं मैदानात मॅच कधी फिरू शकते? त्याच्या पुढे माझा बेस्ट प्लेअर आहे प्रतीक पाटील, तो पण जिंकू शकतो. क्या बात है, हे आवाज आहे. एकदा होऊ द्या. गाव ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की श्रीराम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हिमतीने हारा पण हिम्मत हारू नका, कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनून जन्माला घालतो. चमकतो तोच ज्याला घणाचे घाव सोसण्याची ज्याच्याकडे ताकद असते. आणि अशा वेळेला अलॉंग द कार्पेट नवीन फलंदाजाने स्ट्रोक खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता आदर्श पाटीलने पुन्हा एकदा जिम्मेदारी, जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ कॅप्टन म्हणून ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. तेच करणं पहिल्या सत्रामध्ये मोन्याला आवश्यक होतं, ते केलं नाही. एक वेगळा डिसिजन घेतला आणि त्याचमुळे मार पडला. यासिन सर, मगर कपिल, यहाँ पे एक बात नोट करनी होगी. 3 छक्के आए थे, 18 रन 3 छक्कों के बदौलत आए थे, मगर फिर भी मेरे ख्याल से अंतिम गेंद के ऊपर अगर सिंगल निकाल लेते तो स्ट्राइक पर भी आते. क्योंकि मराठी में अक्सर कहा जाता है कि आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो. मोन्या का विकेट जाने के बाद अब मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर. यॉर्कर चेंडू, परफेक्ट यॉर्कर. आदर्श पाटील आज वेगळ्याच रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय यासिन सर, कारण या सीझन मध्ये तितकासा टच मध्ये दिसला नव्हता. बॅडपास चालू होता, परंतु ही स्पर्धा कदाचित त्याच्यासाठी लकी साबित होऊ शकते, कारण आजच्या दिवसामध्ये त्याने केलेली फलंदाजी, गोलंदाजी आणि कॅप्टन्सी या संग्रमामध्ये इथे मात्र संभ्रम पडलेले आहेत प्रतिस्पर्धी संघाला. आणि अशा वेळेला नशिबाने दिले नाखवा वॉटर स्पोर्ट संघाची साथ. 22चा मिळतोय चौकार. ही नशिबाची धावसंख्येला कलाटणी देईल का? व्हॉट यू डीजे मास्टर. जी हाँ, यहाँ पे तकदीर का चौका आ चुका है. 32 रन स्कोर कार्ड पर. स्लोवर वन गेंद, उसे उठाया मगर सीधा फील्डर के हाथों में जाल बुना था, जाल में फंस गए. और एक बल्लेबाज बैक टू दी पैवेलियन. प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन आणि ॲक्युरेट इम्प्लिमेंटेशन, म्हणजे एक्झॅक्टली प्रत्येक प्लेअर मागे एक स्ट्रॅटजी आहे की त्याला कसं बात करायचं, कोणाला स्ट्रॅटजी बनवायची. आता विनोद वाटकरेला ॲज अ सिनियर प्लेअर म्हणून, ॲज अ वन डाऊन बॅटर म्हणून पाठवला होता, परंतु विनोद वाटकरे सुद्धा काहीही करू शकलेला नाहीये. त्यामुळे असा एक खेळाडू पाहिजे, तो धडाकेबाज सुद्धा पाहिजे, तो आक्रमक सुद्धा पाहिजे आणि ज्या गतीने धावा बनवण्याची आवश्यकता आहे ना तशाच पद्धतीचा पाहिजे. आणि जसं मैदानामध्ये आपण जे इक्वेशन मैदानामध्ये आहे ना तशाच पद्धतीचा खेळाडू सुद्धा आलाय. अनिकेत म्हात्रे पोलाड नावाने संबोधला जाणारा, कपाळेश्वर कावाडे संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अलिबाग बिग बॅश लीग मध्ये किंवा हशिवरेच्या मैदानावर नेहमी क्रिकेट खेळत असतो आणि याच अलिबाग प्रीमियर लीग मध्ये गेल्या वर्षीच्या विजेत्या संघामध्ये त्याचा समावेश होता. पोलार्डला करून दाखवावं लागेल. पोलार्ड ज्या पद्धतीने रौद्र रूप धारण करतो, मोठे मोठे स्ट्रोक मारू शकतो, शरीर यष्टी तशा पद्धतीची आहे, परंतु मारेल का नाही, सिच्युएशन हँडल करण्याची कॅपॅबिलिटी त्याच्यामध्ये आहे का, हा मोठा प्रश्न आहे यासिन सर. नहीं, करना तो पड़ेगा कपिल, क्योंकि एक ही बल्लेबाज बार बार आपको नहीं जितवा सकता, आपको भी जिम्मेदारी लेनी होगी. हालांकि मोनिया ने अपना काम बखूबी अंजाम दिया है. शॉर्ट बट स्वीट पारी वो खेल के गए हैं और उन्हीं की तरह कोई एक बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी यहाँ पे करता है, क्योंकि देखिए स्कोर कार्ड पर 32 रन हो चुके हैं, यानी रनों की संख्या का औसत जो जरूरी है वो तो यहाँ पे मुकम्मल हो चुका है.
And this is about form is temporary and class is permanent. बऱ्याच कालावधीपासून आदर्श पाटील याचा फॉर्म हा चर्चेचा विषय बनत होता, परंतु आदर्श पाटीलने ॲज अ कॅप्टन म्हणून स्वतःला प्रूव्ह केलाय. आणि खरोखरच या गोष्टींची सुद्धा खरोखरच सर बॅड पॅच येणं सुद्धा क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्त्वाचं आहे. कारण नवतरुण कधी कधी स्टार्टिंगला चांगलं क्रिकेट खेळतात, पण तदनंतर चांगली बॅटिंग 1-2 टुर्नामेंटमध्ये झाली की मात्र डोक्यात हवा जाते, वेगळं काहीतरी चित्र होतं. पण एखाद्या वेळेला बॅड पॅच Thank you. आल्यानंतर तुम्हाला सावरणं सुद्धा फार गरजेचं आहे. थँक्यू कपिल. आपण पुन्हा वळूया आणि आपण स्टेडियम मध्ये बसलेलो आहोत. याकडे एक चाहते या ठिकाणी बसलेले आहेत. दादा आपलं नाव काय आहे? ऋतिक सोनावणे. ऋतिक, तुझा आवडता खेळाडू कोणता? आयुष बोगाडे. आयुष बोकाडे. कुठल्या टीम मध्ये खेळतोय? सर त्यांच्या आता टीमचा माल माहित नाही, पण माहित नाही. पण आयुषसाठी आलाय. आयुष्यात आलोय. क्या बात आहे आयुष भाई. आयुषसाठी आलाय. कसं वाटतं आल्यानंतर या ठिकाणी बसून मॅच बघण्यासाठी? एकदम मजा चालू आहे खूप. फार मस्त वाटतोय. फार मस्त ना, एकदम छान. चला आपण पळून जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या ठिकाणी कपिल आहे. कपिल, हा धनंजय, तो तुमच्या बाजूला बसलेला, यस आपण चर्चा करूया, परंतु या वेळेस आला एक मोठा षटकार. डीजे मास्टर थोडा वेळ तुम्हाला थांबवतोय. धनंजय, तुमच्या बाजूला बसलेला तो जो प्रेक्षक आहे ना, त्याला मी ओळखतोय, तो महाडचा आहे आणि आयुष बोकाडेचा सामना पाहण्यासाठी महाडवरून इथे आलाय. टाळ्यांचा आवाज होऊ द्या जोरदार याच्यासाठी. दिस इज द क्रेज ऑफ अलिबाग प्रीमियर लीग. सर्वदूर पसरलेली या स्पर्धेची एक प्रसिद्धी आणि प्रसिद्धी स्पर्धा पाहण्यासाठी महाडवरून थेट प्रेक्षक आलेले आहेत. थँक्यू सो मच. या प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि पोलार्डने आल्या आल्या षटकार ठोकलेला आहे. इक्वेशन चेंज झालेलं आहे. 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 39 धावसंख्या स्कोर कार्डवर जय सुरेकरच्या विरोधामध्ये. याही वेळेला उचललाय. हाय 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 अँड हँडसम 6 बाय. देखिए आपके स्क्रीन पर किस तरह से वो ताकतवर शॉट, थोड़ी सी शॉट ऑफ लेन गेंद थी, टप्पा खाने के बाद गेंद घूम रही थी, मगर स्पिन के साथ में खेला हुआ बॉलर के ऊपर से वो छक्का. सब्र एक ऐसी सवारी है जो आपको कभी गिरने नहीं देती, ना किसी के कदमों में ना किसी के नजरों में. सब्र रखना होगा. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या. कर ले आप खुद पे भरोसा, फिर देख होता है क्या. या वेळेला गती परिवर्तन, चेंडूला फिरकी देण्यामध्ये यशस्वी झाला. चेंडू गुडलेन स्पॉटच्या थोड्या अंशी पुढे पडला, स्टंप लाईन मध्ये होता, त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न जो यशस्वी झाला होता. पोलार्डच्या ऑलमोस्ट रडार मध्ये आला होता. हाही मॅक्सिमम पाहायला मिळाला असता, परंतु नाही, नियतीला ते मान्य नव्हतं. इक्वेशन तुमच्या समोर आहे. 9 बॉल मध्ये 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. 45 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. जयेश सुरेकर. आणि त्याचे इथे मात्र चुकी आणि चुकीला माफी नाहीये. आणि अशा वेळेला कधी कधी आपण म्हणतो ना की जी अफगाणिस्तान विरुद्ध साऊथ आफ्रिकेची लगातार 3 षटकार आल्यानंतर केशव महाराजने एक वाईट बॉल टाकला आणि तदनंतर गुरबाजची विकेट मिळवली. कदाचित ती स्ट्रॅटेजी असू शकते का. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी. पाहूयात काय घडते. फुल टॉस ना मुन्ना ना, ये गलती आपको बहुत महंगी साबित हो सकती है. 6. यस, थोड़ी देर के लिए सब्र करना होगा क्योंकि यूडीआरएस की मांग यहाँ पे की गई है. मगर दोस्तों देखिए कपिल, मैंने क्या कहा था कि आपको थोड़ा सा सब्र रखना होगा, आपने यहाँ पर भरोसा करना होगा. मोनिया अगर 3 छक्के लगा सकते हैं तो मैं भी 3 छक्के लगा सकता हूँ. ये काबिलियत मुझ में है, मुझ पर भरोसा करें. ये आत्मविश्वास यहाँ पे जगना बहुत जरूरी था. वो आत्मविश्वास यहाँ पे जगा दिया है पोलार्ड ने. क्या कमाल की बल्लेबाजी की है. जयेश के ऊपर हल्ला बोल किया है. एक ही ओवर में 3 छक्के अब तक हमें देखने को मिले हैं. अभी भी 2 गेंदें शेष, यानी और भी बड़े स्ट्रोक आ सकते हैं. यहाँ पे जयेश सुरेकर को संभलना होगा.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. पण यासिन सर इक्वेशन काय आहे? 8 बॉलमध्ये 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे? पोलार्ड है तो मुमकिन है. फक्त पेशन्स ठेवणं फार गरजेचं आहे. कोणता चेंडू कधी मारायचा याचं भान असणं फार गरजेचं आहे. आणि अशा वेळेला फिरवण्याचा प्रयत्न, बॅट हातातून निसटली. ओ ये क्या हुआ? झोन मध्ये होता, ज्या स्विंगने स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, स्ट्रोक सिलेक्शन चांगलं होतं, हेड पोझिशन खाली पडली, ब्लाइंड झाला आणि बॅट हातातून निसटली. कधी कधी आपण म्हणतो ना की बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें तो होती ही रहती है. नहीं कपिल, क्या होता है, कुछ ज्यादा ही एक्स्ट्रा एफर्ट हम लगाते हैं, ताकत लगाते हैं, तो हाथों से ये बल्ला फिसलता है. ओहो, फुल टॉस. फिर से एक बार गलती, गलतियों के ऊपर गलती. ये गेंद गई है स्क्वायर लेग सीमारेखा के बाहर. 4. बोलूया या ठिकाणी ठाण्यातील काही प्रेक्षक आलेले आहेत जे थेट दरवर्षी या ठिकाणी येतात. काका नमस्कार, तुमचं काय नाव आहे? माझं नाव दीपक काठे आहे. मी मूळचा केम कामाचा आहे, परंतु मी सलग 3 वर्ष इथे छोटन शेठ यांनी जे आयोजित केलेले क्रिकेट सामने आहेत ते पाहायला खास ठाण्यावरून येतो. आणि यांचं छोटन शेठ यांचं नियोजन इतकं उत्कृष्ट आहे, खूप छान वाटतं बघायला. म्हणून मी खास सलग 3 वर्ष इथे येतो. माझा फेवरेट प्लेयर ऋषिकेश राऊत याची बॅटिंग बघायला मी आलेला आहे. थँक्यू. थँक्यू. तू कोणासाठी आलाय? मी तुमची कॉमेंटेटरी ऐकायला आलोय. अरे माझी कमेंट्री करायला, क्या बात आहे. काय माझी कमेंट्री एवढी चांगली आहे काय? हो, अरे हो, एकदम. धनंजय मुद्दा बोलूया. सर, क्या बात आपके है. फैन आपसे कोई नहीं छीन सकता. क्या बात आहे कपिल, बहुत बहुत धन्यवाद. चलो ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 6 चेंडू 16 धावा. मॅच रंगतदार आहे. बंटी घुगे गोलंदाजी माकवर. फुल टॉस टाकलाय, गॅप मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक जय सुरेकर वाईट इशलॉंग ऑफला आहे. 5-15चं इक्वेशन. हिमतीचा होऊ दे सूर्योदय, पण अंधारावर मात दे. एकटं लेकर लढतोय तुझं, फक्त आशीर्वादांचा हात दे. स्वप्न माझी तो नक्की पूर्ण करणार. एक दिवस तो यशस्वी सुद्धा होणार. आणि अशाच ताकदीने पोलार्ड यावेळेला स्ट्राईक एंडला आहे. या चेंडूवर जर मोठा स्ट्रोक आला तर इक्वेशन चेंज होऊ शकतो, पण डॉट बॉल आला तर काय? देखिए कपिल, मजेदार मैच हो रहा है, जिस तरह से मैच होना चाहिए. प्रेक्षक क्या चाहते हैं, कोई भी जीते कोई भी हारे, क्योंकि 2 टीमें खेल रही है, मगर मैच कड़क होना चाहिए. अंतिम गेंद तक ये मैच जाना चाहिए. देखिए लास्ट ओवर में जिस बल्लेबाज के बल्ले से 3 छक्के हमें देखने को मिले थे, उसी बल्लेबाज को खामोश रखा है. लगातार 2 गेंदों में मात्र 1 ही रन आ चुका है. यासिन सर, इस खिलाड़ी को मैं जानता हूं. अलिबाग बिग बॅश लीग मध्ये काय कमालीची गोलंदाजी या खेळाडूने केली होती. असं वाटतोय ऍक्शन वरून की तो स्पिनर आहे, परंतु तो कधी कधी स्पिनर म्हणून असतो, कधी कधी फास्टर म्हणून असतो. अनप्रिडिक्टेबल बॉलर आहे. यावेळचा आपटलाय, तेच तर्रार आहे. भन्नाट वेगाचा LBW चा लाऊड अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. 3 मध्ये 15 ची आवश्यकता आहे. मुंबई इंडियन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग असा सामना झाला होता. त्यावेळेला ड्वेन स्मिथने 3 मध्ये 15 धावा बनवून मुंबई इंडियन्सला विजयी केलं होतं. या मॅच मध्ये अनिकेत म्हात्रे पोलार्ड ते इक्वेशन पार करेल का, की बंटी घुगे त्याच्या क्लासिकल गोलंदाजीने फ्रेश बेक हाऊस मानी संघाला विजयाच्या दिशेने वाटचालीवर नेईल? देखिए दोस्तों, देखिए कपिल, मैंने ना अक्सर पढ़ा है और बहुत सारे लोगों से मैंने सुना भी है कि मैच आपको जितवाएंगे तो गेंदबाज. देखिए फिर से एक बार इस गेंदबाज के मन में क्या चला होगा, जब उनके हाथों में गेंद सोंपी, उनके ऊपर कितना प्रेशर होगा. उस प्रेशर को हैंडल करना, आपके स्किल तो सबके पास होता है, मगर सिचुएशन को कौन हैंडल करता है, ये सबसे इंपॉर्टेंट.
What a ball! This is all Crowd about देखिए। class. इस वक्त ऑनर के चेहरे पे मुस्कुराहट देखिए। धनंजयजी फ्रंट फुटचा नो बॉल आहे की नाही तिसऱ्या पंचांकडे डिसिजन गेला. सो डिसिजन पेंडिंग वेदर इट इज नो बॉल ऑर नॉट. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन जातोय. आता जर आणि तरच्या गोष्टींना यासिन सर उदाहरण आलंय. नो बॉल आला तर काय आणि जर नसेल तर मात्र वन साइड मुकाबला. हाल ही में आपने देखा होगा दक्षिण अफ्रीका बनाम अफगानिस्तान का वो मैच, और वो एक नो बॉल, और वो नो बॉल की वजह से मैच कहां से कहा गया, फिर आखिरकार वो टाई हुआ, फिर सुपर ओवर में चला गया, सुपर ओवर भी टाई हुआ, और फिर दूसरा सुपर ओवर खेला गया. एक नो बॉल, एक गेंद, एक रन की वजह से क्रिकेट की दुनिया में कुछ भी हो सकता है. फिर से एक बार क्या यहाँ पे ट्विस्ट हमें देखने को मिलेगा. यासिन सर हे मात्र निश्चित आहे प्रेक्षकांच्या नजरा मॅच सोडून कुठेही जात नाहीये. काही प्रेक्षक मोबाईल मध्ये हात घालणं सुद्धा विसरलेले आहेत. खिशामध्ये मोबाईल आहे, चावी आहे हे सुद्धा विसरलेले आहेत. आज मात्र अलिबाग प्रीमियर लीगचा सुपर 8चा जो अंतिम मुकाबला चालू आहे ना त्यामध्ये अगदी विलीन होऊन बसलेले आहेत. आणि हेच तर अलिबागचे दर्दी क्रिकेट रसिक आहेत. एकदा अलिबाग क्रिकेट रसिकांसाठी मी सुद्धा मानाचा सलाम करतोय. अलिबाग प्रीमियर लीग साठी सुद्धा मानाचा सलाम करतोय. आणि ही स्पर्धा आयोजित करणारं साई क्रीडा मंडळ झिराड असू द्या, साई महिला मंडळ असू द्या आणि सन्माननीय छोटम शेठ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय जबरदस्त आयोजन आहे. आणि या आयोजनामध्ये जो जो येतोय तो म्हणतोय की वानखेडे स्टेडियमचा फील येतोय. एग्जैक्टली क्यों नहीं आएगा, क्योंकि यहाँ पे हर तरह की चीज़ हम सभी के लिए मुहैया करवाई है. हमारे लाडले दर्शक को किसी भी तरह की तकलीफ न हो, बैठने का इंतज़ाम किया गया है, और बहुत ही शांति के साथ, बहुत ही संयम के साथ क्रिकेट को एंजॉय करते हुए दिखाई दे रहे हैं. यहाँ पे थोड़ा सा हम सभी को सब्र करना होगा, क्योंकि बहुत ही क्रूशल मोमेंट है. एक नो बॉल होने की वजह से क्या हो सकता है ये आप भी जानते हो. हम थोड़ा सा सब्र करेंगे, क्योंकि मैंने अभी अभी कहा कि सब्र एक ऐसी सवारी है जो आपको कभी भी गिरने नहीं देती, ना किसी के कदमों में, ना किसी के नजरों में. फैसला आएगा. पण यासिन सर याही गोष्टींची चर्चा करूयात. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या आणि त्यामध्ये शिरुविकने षटकार मारून तो बाद झाला होता. सो डेफिनेटली पॉवर प्लेच्या ओव्हरला तिथे हाणामारी करायची होती, तिथे धावा लुटायच्या होत्या, चांगला स्टार्ट घेणं गरजेचं होतं. परंतु नाही, आदर्श पाटीलने आपल्या क्लासिकल गोलंदाजीने फ्रेश बेक हाऊस मानी संघाला मॅच मध्ये आणलेला आहे. डिसिजन खूप क्रुशल आहे. या डिसिजनवर या स्पर्धेचं भविष्य सुद्धा ठरू शकतो. सो त्यामुळे थोडा वेळ घ्या. वेळ घेतलेला फार बरं असतं. टाइम इज मनी असं आपण म्हणतो, परंतु वेळ थांबवून घेतलेला डिसिजन फार उपयुक्त साबित होणार आहे. जो होता है वो अच्छे के लिए ही होगा. आणि यासिन सर यासाठीच केला होता अट्टास की शेवट गोड व्हावा. जरूर मीठा होगा, अंत जरूर भला होगा, मगर यहाँ पे थोड़ा सा वक्त जाया जा रहा है. मगर देखिए मैच किस मोड पे आया है. हमारे धरणे गुरुजी हमें बताएंगे कि कितनी गेंदें और कितने रन चाहिए. देखिए अभी भी 15 रनों की जरूरत है. ये देखिए आपके सामने इट्स इज नो बॉल. आया है ट्विस्ट कपिल. हमें तो अपनों ने लूटा, हमें तो अपनों ने लूटा, उनमें कहा दम था. ये पैर भी जहां पड़ा वहां चूना कम था. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट इन क्रिकेट. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल विल बी फॉर फ्री हिट. 3 balls remaining. 14 runs need to win. What will be happen? पोलार्ड स्ट्राइक एंडला बंटीच्या विरोधामध्ये बॉल आकाशामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव होणार का इथे पाहूया. आहा, कहानी में ट्विस्ट. देखिए मगर जिस तरह से शेर पीछे लगने के बाद कोई भागेगा ना, उस तरह से अनिकेत भागे हैं. मेरे ख्याल से मैंने तो कभी 2 रन बनाते हुए उनको देखा नहीं, मगर अपनी टीम के लिए जज्बात होते हैं. अपनी टीम को जीत दिलाने के लिए जद्दोजहद में करूंगा. मेरा आंच कुछ भी हो जाए मगर मैच जितवा के रहूंगा.
इस ईर्ष्या के साथ और इस इच्छा के साथ उन्हें दूसरा रन मुकम्मल कर लिया है। रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलली जाते, मनात नेहमी जिंकण्याची असावी. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. या वेळचा जबरदस्त बॉल शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक मंगेशच्या हातामध्ये झेल. फलंदाज पोलार्डच्या खेळीला लागले नजर, त्याची होते कत्तल. मैदानाच्या बाहेर इट्स गॉल. चलता हूं तो जमीन वालों से कैसे डरना. बंटी घुगे या गोलंदाजाने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलंय, प्रसिद्धी मिळवलंय. आणि प्रेक्षक पहा, मोन्याचा संघ कदाचित अजून थांबा, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. जर एखादा नो बॉल पडला तर मात्र या सामन्यामध्ये वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं. कधी कधी क्रिकेटच्या खेळाला अनप्रेडिक्टेबल खेळ म्हटलं जातं. इंटरनॅशनल मॅच मध्ये होऊ शकतं, मग या मॅच मध्ये का नाही. थोडस थांबलेलं फार बरं, पण तो मोन्याचा संघ कदाचित पराभवाच्या छायामध्ये आहे, त्यामुळे त्याचे चाहता वर्ग चाललेत घरच्या दिशेला. फेअर बॉल अलॉंग द कार्पेट चाललाय मिड विकेट रिजन मध्ये. बंटी घुगेने आपली क्लासिकल जबरदस्त आक्रमक घातक गोलंदाजी करून इथे मात्र डिफेंडिंग चॅम्पियन नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाला पराभूत केलेला आहे. वेल डन आदर्श पाटील अँड फ्रेश बॅक मानी हाऊस. व्हॉट अ मॅच. थँक्यू डीजे वाजवायचा. डीजे 2 मिनिट 1 मिनिट डीजे 1 मिनिट घेऊ का आपलं का राहू. काय म्हणतात फ्रेश बॅक चे मालक या ठिकाणी आहेत, ज्यांनी खरोखर आज या ठिकाणी 6:30 वाजता ज्यांनी हजेरी लावली आणि त्यांच्या संघाने गेल्या वर्षाच्या विजेत्या संघाचा पराभव केला. काय वाटतंय, पूर्ण टीमचा उत्साह कसा वाटतोय तुम्हाला. खूप जास्त आनंद झालाय, काही गोष्टी एक्सप्रेस करता पण असं आहे. आणि ज्या प्रकारे आदर्शनी टीम घेऊन चाललेला आहे, प्रत्येक प्लेयर प्रत्येकाचं 100% देत आहे. आणि आमचे म्हणजे साई क्रीडा मंडळाचे तर खूप आभार आहेत, कारण हा जो सोहळा बघायला मिळतोय तो खूप म्हणजे इथे येणं हा एक प्रत्येकासाठी एक मोठा अनुभवच आहे. या पीचवरती जे प्रकारे जे पीच आहे, आणि दुसरं असं की आमचं ग्रामस्थ मानी आणि ग्रामस्थ वाडगाव आणि बरेच जे आमचे खूप चांगले हे आहेत ते खूप बघायला येतात. म्हणजे खूप चांगलं वाटतं, म्हणजे जे आजूबाजूची आमची पंचक्रोशीतली गावं असतील तिथली खूप चांगले वाटतात आणि खूप सपोर्ट मिळतो प्रत्येक. अपन डीजे वाले फ्रेश बैक के लिए गाना बजाए. एक गाना हो जाए फ्रेश बैक के लिए. प्रेक्षकांना मी विनंती करतोय